नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटीमध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच आपली शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर झाली आणि त्याची फॉर्म भरण्याची प्रोसेससुद्धा चालू झाली आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ पाहत आहोत आणि पुढेही पाहणार आहोत। पण सध्या आता फॉर्म भरताना काही जणांना खूप प्रॉब्लेम येत आहेत आणि याच्या संदर्भातच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आता खूप कमेंट्स येत आहेत आणि कमेंट्समध्ये एकच प्रश्न वारंवार विचारला जात आहे आणि खूप कॉल येत आहेत आणि कॉलवर सुद्धा एकच प्रश्न विचारला जात आहे आणि असे काही आणखीन महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या संदर्भातच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। याच्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे जो की जास्त वेळा विचारला गेलेला आहे की टीईटीसाठी माध्यम कोणते घ्यावे, त्यानंतर टीईटीची लँग्वेज कोणती घ्यावी, लँग्वेज 1 कोणती घ्यावी, लँग्वेज 2 कोणती घ्यावी। मग लँग्वेज 1 हिंदी घेतलं तर जमतं का, मग हिंदी घेतल्यानंतर पुढे काही प्रॉब्लेम येतो का, इंग्लिश लँग्वेजला स्किप केलेलं चालतं का किंवा स्किप केल्यावर चालतं का, मग हिंदीतला काय विचारलं जातं, मग हिंदी घेतल्यानंतर संपूर्ण पेपर हिंदीमधून असतो का, याच्या संदर्भात अपडेटसुद्धा आलेला आहे। याच्या संदर्भात आपल्या परीक्षा परिषदेने खुलासासुद्धा केलेला आहे, पण तो सर्वांपर्यंत पोहोचलेला नाही आहे। कारण काय, आपल्याला सर्व शॉर्टकट माहिती घ्यायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळं नुकसान होतं। त्यानंतर आणखीन जास्त प्रश्न महत्त्वाचा की काही जणांना टीईटी आणि सीटीटी याच्यामधला डिफरन्ससुद्धा माहिती नाही आहे। याच्यावर आपण 1 तास घसा कोरडा होईपर्यंत सांगितलेला आहे, याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे। तरीसुद्धा आणखीन खूप असे आहेत की यांना टीईटी आणि सीटीटी याच्यामधला डिफरन्सच माहिती नाही आहे। त्यानंतर आणखीन काही प्रश्न विचारले जात आहेत की सीटीटीचे सुद्धा नोटिफिकेशन आलेले आहे, सीटीटीचे सुद्धा फॉर्म भरायची प्रोसेस चालू झालेली आहे। मग सीटीटीचा अभ्यास केला तर चालेल का, मग सीटीटीचा अभ्यास आणि टीईटीचा अभ्यास एकच असतो का, असे खूप प्रश्न आहेत। या सर्व प्रश्नांवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे बोलणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे की टीईटीचे माध्यम कोणते घ्यावे। आपण मराठी माध्यमाचे मुलं आहोत, महाराष्ट्रातले आहोत, आपण टीईटीचं माध्यम हे मराठीच घ्यावं। मग आता याच्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट निर्माण होतो की टीईटीची लँग्वेज कोणती घ्यावी, लँग्वेज 1 मराठी घ्यावी, लँग्वेज 2 इंग्लिश घ्यावी का, लँग्वेज 1 हिंदी घ्यावी का, लँग्वेज 2 मराठी घ्यावी। मग याच्यामध्ये आपण इंग्लिशला स्किप करू शकतो का, इंग्लिशला स्किप केलेलं चालेल का, असे प्रश्न पडलेले आहेत। मग हिंदी लँग्वेज 1 हिंदी घेतल्यानंतर लँग्वेज 2 आपल्याला मराठी घेता येते, असा सुद्धा कार्यक्रम आपल्याला आहे। जसे की सीटीईटीमध्ये आपण लँग्वेज 1 मराठी घेतो, लँग्वेज 2 इंग्लिश घेऊन टाकतो, कारण आपल्याला मार्क्स चांगले पडावेत या हिशोबानं। मी याच्यामध्ये काही महानग होते, त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ टाकले की लँग्वेज 1 हिंदी घेतले तरी चालते, तुम्ही इंग्लिशला स्किप केलं तरी सुद्धा चालतं। मग याच्यावरच आधारित खूप गदारोळ निर्माण झालेला आहे। तर आता आपण व्यवस्थितपणे सांगू। हे पहा, तुम्ही लँग्वेज 1 मराठी घ्या आणि लँग्वेज 2 इंग्लिश घ्या, हे सर्वात उत्तम राहील। आणि आता ज्यांना लँग्वेज 1 हिंदीच घ्यायचे, हिंदी का घ्यायचे, कारण हिंदी सोपं असते आणि हिंदीमध्ये चांगले मार्क्स पडू शकतात। तर का याची सांगड ते कशाची घालत आहेत, याची सांगड ते सीटीटीशी घालत आहेत, हे पहा, एक गोष्ट लक्षात घ्या। आता लँग्वेज 1 हिंदी घेतलं तरी चालतं आणि लँग्वेज 2 मराठी घेतलं तरी चालतं। आता तुम्हाला इंग्लिश स्किप करायचे, तुम्ही लँग्वेज 1 हिंदी घ्या, लँग्वेज 2 मराठी घ्या, चालतंय, काहीही प्रॉब्लेम येत नाहीये। तुम्हाला भविष्यामध्ये कुठंही कसलाच प्रॉब्लेम येणार नाहीये, चालतं। पण थांबा, सावधान व्हा, कारण काय, आता खूप जणांच्या मनामध्ये पूर्वकल्पना झालेल्या आहेत, पूर्वग्रह झालेला आहे, अशी संकल्पना रूढ झालेली आहे की आता याच्यातले बरेचसे विद्यार्थी हे फर्स्ट टाइम टीईटी देत आहेत आणि बऱ्याच जणांनी दिलेली सुद्धा आहे, पण त्यांना आणखीन याच्यातली खरी गोमच माहिती नाही आहे। मग आता याच्यातले बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सीटीटीची एक्झाम दिलेली आहे। सीटीटीमध्ये कसं असतं, आपण लँग्वेज 1 मराठी घेतली आणि लँग्वेज 2 इंग्लिश हिंदी घेतली, इंग्लिशला स्किप केलं। मग आता इथं काय होतं, सीटीईटीला
लँग्वेज एक जरी मराठी घेतली तर मराठीमध्ये आपल्याला 15 मार्काचा पॅसेज असतो, म्हणजे 9 मार्काचे धडा असतो म्हणजे उतारा असतो आणि 6 मार्काची कविता असते आणि 15 मार्काचे हे उपयोजनात्मक प्रश्न असतात. आणि लँग्वेज 2 जरी आपण हिंदी घेतली तर हिंदीमध्ये सुद्धा 9 मार्काचा उतारा, 6 मार्काची कविता आणि 15 मार्काचे उपयोजनात्मक प्रश्न असा हा CTETचा पॅटर्न आहे. पण आपल्या TETला असं आहे का हो? आपल्या TETला असे प्रश्न विचारतात का? CTET वेगळं, TET वेगळं. मी वारंवार सांगतो की बाबांनो, तुम्ही CTETचा अभ्यास केला तर TET पास होत नसतं आणि TETचा अभ्यास केला तर CTET पास होत नसतं. CTET वेगळी, TET वेगळी. ह्या CTETचा आणि TETचा तीळ मात्र संबंध नाहीये. दोन्ही परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षाच आहेत, पण दोन्ही परीक्षेचा सिलेबस वेगळा आहे. एका हातानं टाळी वाजत नाहीये. तर तुम्ही CTETला आणि TETला एकत्र आणण्याचा प्रयत्न करूच नका. CTETचा लँग्वेजचा पॅटर्न वेगळा आहे. तिथं 9 मार्काला उतारा, 6 मार्काची कविता असे 15 मार्क असतात. आणि आपल्या TETमध्ये काय असतं हो? आपल्या TETमध्ये हिंदी जर तुम्ही घेतला तर हिंदी घेतल्यानंतर तुम्हाला 25 मार्काचं ग्रामर असेल. किती? 25 मार्काचं आणि 5 मार्काचा फक्त उतारा असेल. मग ह्या 25 मार्काची तुम्ही ग्रामरची तयारी कशी करणार आहात? 10वी पर्यंत तुम्हाला हिंदी होतं, 10वी नंतर तुमचा हिंदीशी कसलाही संबंध आलेला नाहीये आणि आपण इंग्लिशचा अभ्यास आत्तापर्यंत केलेला आहे. इंग्लिशचं व्याकरण आपण आत्तापर्यंत केलेलं आहे, पण हिंदीचं व्याकरण आपल्या ऐकण्यात आहे का? आपल्या बोलण्यात आहे का? आपण त्या व्याकरणाबाबत कधी चर्चा केलेली आहे का? हिंदीमध्ये सर्वनाम माहिती आहेत का आपल्याला? हिंदीमधले काही जे चिन्ह आहेत ते आपल्याला माहिती आहेत का? हिंदीचं ग्रामर सुद्धा खूप अवघड आहे. आपल्या मराठीचं ग्रामर जितकं अवघड आहे ना, जे ज्या लेवलपर्यंत विचारलं जातं तेवढंच त्या लेवलला सुद्धा हिंदीचं ग्रामर विचारलं जातं. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला लँग्वेज 1 हिंदी घ्यायची असेल, घेता येते. भविष्यामध्ये तुम्हाला कसलाही काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये. पण ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या की जर तुम्ही हिंदी घेतलं तर तुम्हाला 25 मार्काचं ग्रामर असेल आणि 5 मार्काचा पॅसेज म्हणजे उतारा असेल. तुम्हाला 25 मार्काचं ग्रामर सोडवावंच लागेल. तुम्ही इंग्लिश स्किप करायला जाचाल पण हिंदीच्या ग्रामरमध्ये अडकून बसाल. हिंदीचं तुम्हाला ग्रामर अजिबात येत नसेल, कसलाही संबंध नसेल, कधीही वाचलेलं नसेल. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हिंदीचं ग्रामर किंवा हिंदी लँग्वेज 1 निवडू नका. जर तुम्हाला इंग्लिश स्किपच करायचंय, नाही मला इंग्लिश येतच नाही, मला इंग्लिश स्किपच करायचंय, मी हिंदी ग्रामरचा अभ्यास करेल, कधी वाचलं नाही तरी सुद्धा मी हिंदी ग्रामरचा अभ्यास करेल, ग्रामरचं पुस्तक घेईल, क्लास लावेल आणि हिंदी ग्रामर करेल, ठीक आहे, तुम्ही करू शकता. ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाहीये. परत एकदा सांगतो की लँग्वेज 1 तुम्ही हिंदी घेऊ शकता, लँग्वेज 2 तुम्ही मराठी घेऊ शकता. मग लँग्वेज 1 मराठी घेतल्यानंतर ही सुद्धा एक गोष्ट लक्षात असू द्या की तुम्ही TETला जर हिंदी घेतलात त्याच्यामध्ये तुम्हाला हिंदीचं 25 मार्काचं ग्रामर विचारलं जाईल आणि 5 मार्काचा हा उतारा विचारलं जाईल. आपल्या TETला उपयोजनात्मक प्रश्न नसतात. जे मराठी व्याकरण असो, इंग्लिश असो किंवा हिंदी असो, याच्यामध्ये उपयोजनात्मक प्रश्न नसतात. झालं, आलं लक्षात. मग आता इंग्लिशला स्किप केलं तर चालेल का? चालतं. तुम्हाला लँग्वेज 1 हिंदी घ्या, लँग्वेज 2 मराठी घ्या आणि इंग्लिशला स्किप करा, चालतं. जर तुमचं हिंदी ग्रामर चांगलं असेल तर तुम्ही लँग्वेज 1 हिंदी घेऊन इंग्लिशला स्किप करू शकता. आणखीन परत एकदा सांगतोय की आपल्या TETला हिंदीचं ग्रामर विचारलं जातं, तेही 25 मार्काला आणि 5 मार्काचा उतारा असतो. मग आता आणखीन महत्त्वाचा प्रश्न की TET आणि CTETचा अभ्यासक्रम सारखाच आहे का? TET आणि CTETचा अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा आहे. TET आणि CTETला तुम्ही एकत्र करू नका. आणखीन प्रश्न येतील की आम्ही CTETचा अभ्यास करतोय, आम्ही NCTRचे पुस्तकं वाचतोय, ते पुस्तकं वाचले तर TETचा अभ्यास होईल का? अजिबात होणार नाही. तुम्ही अजिबात TET पास होणार नाही. तुम्हाला TET पास होण्यासाठी आपले महाराष्ट्र राज्य शासनाचे जुने आणि नवीन पुस्तकच वाचावे लागतील.
त्याशिवाय पर्याय नाही आहे. TETला जे असतं ते CTETला नसतं, जे CTETला असतं ते आपल्या महाराष्ट्राच्या TETला नसतं. हे असा विषय आहे आणि अशा गोष्टी आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असू द्या. आता हे वारंवार याच्या संदर्भात फोनवर विचारणा होत होती, त्यामुळंच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी. आता याच्यामध्ये आणखीन काही जास्त सांगण्याचं गरज नाही असं मला वाटतं. मी एकदम व्यवस्थितपणे स्पष्टपणे माझी जी बोलण्याची शैली आहे त्या शैलीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता याच्यापेक्षा मी जास्त पटवून समजून मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे, कारण मी थकलो. आता तुम्हाला सांगून थकलो की हिंदीचं ग्रामर येत नसेल, हिंदीचा कधीही संबंध आलेला नसेल तर लँग्वेज एक हिंदी घेऊ नका. 100 वेळा सांगितलं तरी 101 वेळा विचारलं जातं, पण सर इंग्लिशचं ग्रामर अवघड असतं, इंग्लिशचं ग्रामर जमत नाही म्हणून मी हिंदी घेतलं तर चालतं का? चालतं हो, तुम्हाला हिंदीचं ग्रामर येत असेल तर घ्या. तरी मग पण म्हणतात नाही सर हिंदीचं ग्रामर येत नाही, कारण हिंदी कधी वाचलेलं नाही ना ऐकलेलं नाही, मग तरी पण हिंदी घेऊ का? असलं म्हणल्यानंतर मी याच्या पुढं काय बोलू सांगा आता? काय बोलू? अक्षरशः वैताग आला की लँग्वेज एक हिंदी घ्यावी का, चालती का, पुढं काय प्रॉब्लेम येतो का? चालतं, लँग्वेज एक हिंदी घेतले सुद्धा चालते. लँग्वेज 2 तुम्ही मराठी घ्या, इंग्लिशला स्किप करा, काही प्रॉब्लेम येत नाही. भविष्यामध्ये तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येत नाही. पण एक लक्षात असू द्या की तुम्ही जर हिंदी घेत असाल तर तुम्हाला हिंदी ग्रामरचा, व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल. ही CTETची परीक्षा नाही आहे, ही TET आहे. इथं फक्त ग्रामरवर फोकस केलं जातं, तेही 25 मार्काचं ग्रामर असतो. मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, ग्रामरवर फोकस असतं 25 मार्काला आणि बाकी 5 मार्काचं जनरल नॉलेज असतं. असो, आणि परत एकदा सांगतोय की जे CTETचा अभ्यास करतात, CTETचा अभ्यास TETला फायदेशीर नाही आहे. इथं ऋण संक्रमण आहे किंवा शून्य संक्रमण म्हणलं तरी चालेल, आणि धन संक्रमण इथं होत नाही आहे. TETचा अभ्यास केल्याने CTETचा फायदा होतो. इथं धनात्मक संक्रमण होत नाही आहे, इथं ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण अशा संकल्पना आहेत. असू द्या, एवढंच गोष्ट सांगायची होती. तरीसुद्धा आणखीन तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला. आणि आपण सध्या नोट्सचे व्हिडिओ टाकत आहोत, नोट्सच्या सिरीज टाकत आहोत. त्याला सध्या जो रिस्पॉन्स भेटत आहे, तो जर रिस्पॉन्स असाच ह्या महिन्यामध्ये आणखीन कंटिन्यू राहिला तर कदाचितच मी पुढल्या महिन्यामध्ये TET संदर्भात व्हिडिओ टाकेल. लक्षात येते का? जर असाच सध्या रिस्पॉन्स भेटत राहिला तर मी कदाचितच पुढल्या महिन्यामध्ये TET संदर्भात पुढील व्हिडिओ टाकेल. कारण पाहणाऱ्यांची संख्या पाहता खूप कमी आहे आणि व्हिडिओ बनवायला लागणारा वेळ, मग ते रेकॉर्ड करायला, एडिट करायला, सगळं करायला लागणारा वेळ पाहता आणि बघणाऱ्यांची संख्या पाहता याच्यामध्ये जास्त वेळ घालावा असं मला वाटत नाही आहे. कारण सर्वच्या सर्व हे शॉर्टकट मार्गामध्ये लागलेले आहेत. सर्वच्या सर्वांना फक्त नोट्स पाहिजेत, व्हिडिओ नको. व्हिडिओची अजिबात गरज नाही आहे. त्यांना असं वाटते फक्त नोट्स वाचल्या, नोट्स फलाना बिस्ताना केले की झालं, एवढंच त्यांना पाहिजे, असं शॉर्टकट मार्ग पाहिजे. आपण सिलेबसचे व्हिडिओ टाकतोय, सिलेबसचे व्हिडिओ टाकून सुद्धा प्रश्न विचारले जातात की सामाजिक शास्त्रासाठी काय करावं. मग तरीसुद्धा आपण परिसर अभ्यासाचा सिलेबस टाकला, सामाजिक शास्त्राचा टाकला, तरीसुद्धा कमेंटवर कमेंट करतात किंवा फोन करतात, आत्ताच आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि आम्हाला सामाजिक शास्त्राचे नोट्स पाहिजेत, तर आम्हाला सामाजिक शास्त्राचे नोट्स द्या. मग मी म्हणलं तुम्हाला सामाजिक शास्त्राचे नोट्स पाहिजे असतील तर आपण सध्या 3-4 PDF लॉन्च केलेले आहेत. तुम्ही त्यामध्ये जगाचा भूगोल घ्या आणि परिसर अभ्यास घ्या. नाही सर, मला सामाजिक शास्त्राचे नोट्स पाहिजेत आणि सामाजिक शास्त्रामध्ये परिसर अभ्यास नाही आहे, परिसर अभ्यास हे फक्त पेपर 1ला आहे. अशांसाठी मी थकलेलो आहे आता अक्षरशः सांगून. त्यांना आणखी नेट पेपर 1चा सिलेबस काय आहे, पेपर 2चा सिलेबस काय आहे हेच माहिती नाही, आणि परिसर अभ्यासमध्ये विषय कोणता विचारला जातो, विषय काय आहे हे सुद्धा माहिती नाही आहे. मग आता अशांना फक्त डायरेक्ट नोट्सच पाहिजेत, नोट्सवरच त्यांचं हे आहे. मग अशांना TET काढणं खूप अवघड आहे. हे पहा प्लीज, तुम्ही शॉर्टकटच्या नादामध्ये जाऊ नका. एवढं तुम्हाला कोण कळकळीनं जास्त समजून सांगणार नाही आहे. क्लासवाले फक्त पैसे कमवायला बसलेले आहेत. तुम्ही एकदा जेवण करू नका, उपाशी राहा, आंघोळ करू नका चालेल, पण जो काही आपण सिलेबसचे 7 व्हिडिओ टाकलेले आहेत
ते सातीच्या साती व्हिडिओ पहा. सिलॅबस तुम्हाला समजून जाईल. एकदा का सिलॅबस समजला तर TET पास होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. ही गोष्ट जरा लक्षात असू द्या. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा आता मी जास्त काय एक्सप्लेन करू सांगणार नाही आहे, कारण जास्त एक्सप्लेन करून सांगून काहीही उपयोग होत नाही आहे. आता कसं असते, इथं खऱ्याची दुनिया नाही आहे. ते म्हणतात तेच बरोबर आहे. खरं टिकत नाही आहे. इथं नेगेटिव्ह मार्किंग चुकीची मार्केटिंग केलं तर ते चालतं. खऱ्याची दुनिया नाही आहे. जेवढं काही आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेवढं काही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते फक्त लिमिटेड लोकांपर्यंत जात आहे. पण हे अशा लोकांपर्यंत पोचवायचं होतं आपल्याला की ज्यांना याच्या संदर्भात काहीच माहिती नाही आहे, पण ते सगळे क्लासेसच्या कचाट्यामध्ये अडकून पडलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण जास्त काही करू शकत नाही आहे. असो, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. पुढल्या एका व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ. मी आजच्या डेटला मी तुम्हाला सांगतोय, ना भूतो ना भविष्यती असा आपला TETचा रिझल्ट लागणार आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, याचा रिझल्ट सर्वात कमी लागणार आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये TETचा रिझल्ट हा सर्वात कमी लागणार आहे. आणि तो सर्वात कमी का लागणार आहे हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे त्याचे कारणासहित पाहू. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.